सूर्य मावळत होता आणि आकाशात केशरी रंगांची उधळण झाली होती. गावाबाहेरच्या छोट्या झोपडीत राधाबाई चुलीवर भाकरी भाजत होती. तिच्या चेहऱ्यावर दिवसभराच्या कष्टाचा थकवा स्पष्ट दिसत होता, पण तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक होती. ती होती आपल्या एकुलत्या एक मुलावर, छोट्या कृष्णावर असलेल्या असीम प्रेमाची. कृष्ण 8 वर्षाचा होता. तो नेहमीच उत्साही आणि खेळकर असे, पण गेल्या काही दिवसापासून त्याला ताप येत होता आणि तो अशक्त झाला होता. राधाबाईंनी त्याला अनेक घरगुती उपचार करून पाहिले होते, पण काही उपयोग होत नव्हता. गावात डॉक्टर नव्हते आणि शहरात घेऊन जायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. आज कृष्णाला ताप खूपच वाढला होता. तो निपचित पडून होता आणि अधूनमधून कणत होता. राधाबाईच्या काळजाचे पाणी झाले. त्यांनी देवाला हात जोडले. देवा, माझ्या कृष्णाला बरं कर. माझं सर्वस्व आहे तो. रात्रीच्या वेळी कृष्णाची शुद्ध हरपली. राधाबाई घाबरल्या. त्यांना काही सुचत नव्हते. बाहेर काळोख मिट्ट होता आणि भयान शांतता पसरली होती, पण आईच्या मायेला कुठल्याही अंधाराची किंवा भीतीची पर्वा नसते. त्यांनी कृष्णाला आपल्या पाठीवर घेतले. त्या लहानग्या देहाचे वजन त्यांना जाणवत नव्हते. त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता, कोणत्याही परिस्थितीत कृष्णाला शहरात घेऊन जायचे. त्यांनी घराबाहेर पाऊल टाकले. रस्ता कच्चा होता आणि त्यातही जंगलातून जाणारी पायवाट होती. पायात चप्पल नव्हती. काट्याकुट्यांची पर्वा नव्हती. फक्त एकाच दिशेने त्या धावत होत्या, शहराच्या दिशेने. वाटेत त्यांना अनेक अडचणी आल्या. एकदा त्यांचा पाय मुरगळला, पण त्यांनी वेदना सहन केल्या. एकदा एका जंगली प्राण्याचा आवाज आला, पण त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त कृष्णाचा निष्प्राण चेहरा होता. पहाटेच्या साखर झोपेत असताना शहराच्या वेशीजवळ एका डॉक्टरांची क्लिनिक त्यांना दिसली. त्यांनी धावत जाऊन दरवाजा वाजवला. डॉक्टर बाहेर आले आणि राधाबाईची अवस्था पाहून थक्क झाले. कृष्णाला त्यांनी तपासले आणि ताबडतोब उपचार सुरू केले. 2 दिवसांनी कृष्णा शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडले आणि समोर राधाबाईंना पाहिले. त्यांच्या डोळ्यात पाणी होते, पण ते आनंद अश्रू होते. कृष्णाने अशक्त हातांनी आईचा हात पकडला. राधाबाईंनी त्याला जवळ घेतले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञतेचे भाव होते. त्यांनी आपल्या मायेच्या पदराखाली कृष्णाला घेतले. आईची माया ती अशी असते, ती कोणत्याही संकटावर मात करते, कोणत्याही अडचणीला सामोरे जाते. ती निरपेक्ष असते, निस्वार्थ असते आणि तीच खरी ताकद असते. त्या दिवशी राधाबाईंनी केवळ आपल्या मुलाचा जीव वाचवला नाही, तर त्यांनी आईच्या मायेची खरी ओळख जगाला करून दिली. ती मायाच होती ज्यामुळे कृष्णाला नवजीवन मिळाले होते.